नमस्कार, जय महाराज. मी प्रमोद गजबे. आता आहोत बस स्टँड जवळ, जिथे काही महिला आम्रपाली महिला नागरिक सेवा सहकारी संस्था बोईसर मर्यादित महाराष्ट्राचा जो उपक्रम या माध्यमातून हे इथे आंदोलन करत आहेत आणि बोईसर ग्रामपंचायत विरोधात हे मोर्चा देणार आहेत कलेक्टर ऑफिसला. त्या संदर्भात आपण त्यांच्या जे महिला आम्रपाली महिला संस्थेचे अध्यक्ष माननीय वैजंतीताई सोनकांबळे यांच्याची आता मुलाखत घेत आहोत. माझं नाव आहे वैजंतीमाला शिवविलास सोनकांबळे. मी आम्रपाली महिला नागरिक सेवा सहकारी संस्थेची चेअरमन आहे आणि माझ्याकडे बरेच महिला बेरोजगार आहेत आणि रजिस्ट्रेशन मध्ये 56 महिला आहेत. पण अनेक 200-300 महिला माझ्याकडे सारख्या येऊन मला नेहमी रोजगाराविषयी बोलत असतात. म्हणून मी माझा निर्णय घेतला महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये की परप्रांतीय लोक येऊन इथे सर्व यांनी बोईसरला सर्व वेढा घातलेला, गर्दी केली. रोजगार आमच्या महिलाला स्थानिकला नाहीये. म्हणून सुशिक्षित बेकार सर्व महिला आहेत माझ्या आणि या गरजू महिलाला मला स्टॉल लावून देण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. कोविड मध्ये पूर्ण महिलांनी ह्या प्रशासनाला सर्वांना त्यांना पण आम्ही सोयी सुविधा पुरवल्या. त्या काळामध्ये एकही स्टॉल चालू नव्हतं, हॉटेल चालू नव्हतं. माझ्या 70 महिला स्वतःच्या जीवाची न पर्वा करता माझ्या महिला पूर्ण 500 लोकांचं शिवभोजन होतं आणि 6 सेंटर होते कोविड सेंटर. तर माझ्या महिला रात दिवस काम करून मेहनत करून त्या टायमाचं पूर्ण मला आज भांडतात झुंज घेतली. आपण जे आंदोलन मोर्चाच्या एकत्र आल्या तर तुम्ही आता बोईसर ग्रामपंचायत विरोधात तुम्ही आता कलेक्टरला निवेदन देणार, कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहे पालकमंत्र्याला की आमच्या महिलाला पूर्ण स्टॉल जागेवर लावून द्यायची जबाबदारी ह्या महाराष्ट्र शासनाची राहील. नवतेजस्वी योजना जी आहे त्या योजनेनुसार जसं सरकारने प्रत्येक महिलांना मागासवर्गीय महिलांना ज्यांनाही नवतेजस्वी योजना दिलेल्या आहेत आम्ही मागासवर्गीयच आहेत, आम्हालाही तो लाभ देण्यात यावा. आणि जसे आम्ही रस्त्यावरती हातगाडे लावले, कोणी टेबल लावले घरातून आणून उचलून, तर आम्हालाही ते नवतेजस्वीचे शटर जे आहेत ते देण्यात यावे आमची सरकारला मागणी आहे. आणि ग्रामपंचायतलाही आमची हीच विनंती आहे का ग्रामपंचायतने इथे बसण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण करू नये. कारण की आम्ही इथे बऱ्याच वर्षापासून इकडचे मतदाते आहेत. माझं 28 वर्ष वय आहे. मी बोईसरची रहिवासी आहे. माझा इकडचा जन्म आहे आणि या सर्व महिला ज्या आहेत त्या संस्थेमध्ये निगडीत आहेत आणि या सर्व महिलांची दखल ग्रामपंचायतने घेतली पाहिजे. या सर्व महिला बेरोजगार आहेत, आज तुमच्याकडे न्याय मागत आहेत आणि आम्ही इकडचे मतदाते, आमचा हा संघ आहे पूर्ण. काही महिला ज्या आहेत संपर्क साधला तर आम्ही त्यांना निवेदन दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही स्टॉल लावू शकत नाही इथे, कारण ही जागा सगळ्यांना फुटपाथ जे आहे ते बसण्यासाठी इथे केलेलं आहे. पण माझी सरकारला एक मागणी आहे का जर तुम्ही माझ्याकडचा व्हिडिओ बघतील ना, काही लोक जे आहेत ना ते इथे जुगार खेळतात, काही पिणारे लोक इथे येऊन झोपतात. महिलांना पोट भरायसाठी इथे जागा नाहीये, पण भिकाऱ्यांना खेळण्यासाठी आणि दारुड्यांना पिण्यासाठी इथे ती जागा या सरकारने केलेली आहे. जाहीर निषेध करतो. तुमचा आरोप आहे की मागासवर्गीय असल्यामुळे हे लोक पाणी बंद केलं नाही, झाडझूड केली नाही. गेल्या 2 दिवसापासून या महिलांना धमकी येत आहे, हे उचलून फेकायला आणि दररोज ग्रामपंचायतची गाडी उभी राहते. साफसफाई केली का? नाही. तुमच्या ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे का? कारण हे लोक जाणून तुमच्याशी जातीवाद करतात, साफसफाई करत नाही, असा तुमचा आरोप आहे का? फटाक्याचं लायसन दिलं ना, आमचं नाकारलं. बाकी लोकांना का दिलं? मला हा जॉब मला विचारायचा ग्रामपंचायतला की त्यांना इनोशी का दिली? सर्वांना दिली. त्याला इनोशी दिली. मी मंडप बांधला 25,000 रुपयाचा माझा खर्च झाला. आणि आम्हाला तिकडे त्यांनी हे दिलं नाही. 2,500 माझ्या फटाक्या गेल्या. आता तुमचा मोर्चा तिकडे जाणार आहे? माझा मोर्चा तिकडे जाणार आहे. चला ठीक आहे. आता आपण दोन्ही ठिकाणचे गेट पण बंद करण्यात आले सर. जय हिंद, जय महाराष्ट्र.